नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी आर.जे. प्रिया. तुम्हा सगळ्यांचं रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. व्यंकटेश दिगंबर माडगुळकर हे एक श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार आहेत. त्यांचा जन्म 6 जुलै 1927 रोजी सांगली जिल्ह्यातील माडगुळ या गावी झाला. औपचारिक शिक्षण फारसे मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. इंग्रजी शिकून त्यांनी पाश्चात्य साहित्याचं वाचन केलं. विख्यात साहित्यिक ग.दी. माडगुळकर यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू. आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ तेही साहित्यसृष्टीत आले आणि आपल्या प्रतिभेचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी उमटवला. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी 1950च्या सुमारास ते मुंबईस आले आणि मराठी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखन करू लागले. तत्पूर्वी माणदेशी माणसे हा त्यांचा कथासंग्रह 1949 रोजी प्रसिद्ध झाला. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडवले ते मराठी साहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्य कृतींचा आरंभ त्यांच्या कथासंग्रहांपासून झाला. त्यानंतर 1951मध्ये गावाकडच्या गोष्टी, 1953मध्ये हस्ताचा पाऊस, 1951मध्ये सीताराम एकनाथ, 1954मध्ये काळी आई, 1957मध्ये जांभळाचे दिवस यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषात झालेले आहेत. ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. 1955मध्ये बनगरवाडी, 1964मध्ये वावटळ, 1950मध्ये पुढचं पाऊल, 1979मध्ये करुणाष्टक, 1982मध्ये कोवळे दिवस, 1982मध्ये सत्तांतर या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. बनगरवाडीतून व्यंकटेश माडगुळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रूढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण यामध्ये केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, त्याचबरोबर तेथील रहिवाशांच्या जीवनातील चढउतार यांना जिवंत शब्दरूप तेथे लाभले आहे. येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नायिका नाहीत, तर बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आले आहे. इंग्रजी व डॅनिश ह्या भाषातून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे. इंग्रजीमध्ये द व्हिलेज हॅड नो वॉल्स आणि डॅनिशमध्ये लँड्सबेन या नावाने ही कादंबरी अनुवादित केली गेली आहे. वावटळ, करुणाष्टक आणि कोवळे दिवस ह्या त्यांच्या कादंबऱ्या आत्मचरित्रपर आहेत. गांधी वधानंतर झालेल्या भीषण दंगली, लुटालूट आणि जाळपोळ यांनी ब्राह्मण समाजावर झालेल्या आघाताची वावटळ ही कहाणी होय. विंड्स ऑफ फायर या नावाने या कादंबरीचे देखील इंग्रजी भाषांतर झाले आहे.
करुणाष्टकात दारिद्र्याने ग्रासलेली 8 मुलांची दुःखी आई त्यांनी उभी केली. व्यंकटेश माडगूळकर हे 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले होते. कोवळे दिवस ह्या त्यांच्या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्य सैनिकाचे अनुभव आहेत. पुढचं पाऊल ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्यांच्यावरील अन्याय, त्याबद्दलची त्यांची चीड आणि पुढचं पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग चोखाळण्याची दलित मनाची धडपड दाखवली आहे. सतांतरमध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळ्यांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे. प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळ्यांच्या परस्पर हद्दीत चालणारी घुसखोरी, त्यांचे संघर्ष, नरानरातले, माद्यामाद्यातले सर्व वानरांची जंगलातील हिंस्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड, टोळीचं नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळवण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या ह्यांचे विलक्षण परिणामकारक दर्शन ह्या छोट्याशा कादंबरीत म्हणजेच सत्तांतरमध्ये त्यांनी केलेलं आहे. सत्तांतर म्हणजे टोळीचा एक नायक जाऊन तेथे दुसरा नायक येणे. हे कसे घडते ह्या कादंबरीचे कथानक होय. त्यांनी इतरही भरपूर नाटके लिहिली. यामध्ये तू वेडा कुंभार, सती, पती गेले काठेवाडी ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय नाटके आहेत. कुणाचा कुणाला मेळ नाही आणि बिनबियांचे झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्य देखील खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटात 1950मध्ये त्यांनी पुढचं पाऊल, वंशाचा दिवा, 1951मध्ये जशास तसे, 1959मध्ये सांगते ऐका, 1961मध्ये रंगपंचमी, 1979मध्ये नागझिरा, 1979मध्ये पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे, पांढऱ्यावर काळे, रानमेवा, चित्रे आणि चरित्रे ही त्यांची पुस्तके ललित गद्य ह्या प्रकारातली आहेत. रानोमय स्वच्छंद भ्रमती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली. जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते 1955 ते 1985 या कालावधीत नोकरी करत होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले आहेत. त्यात गावाकडील गोष्टी, काळी आई यांसारखे कथासंग्रह, बनगरवाडी ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती यांचा अंतर्भाव होतो. सत्तांतर या कादंबरीला 1983चे साहित्य अकादमीचे पारितोषिक प्राप्त झाले. 1983मध्ये आंबेजोगाई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव करण्यात आला होता. याचबरोबर त्यांना जनस्थान या पुरस्काराने देखील गौरवण्यात आला आहे. तर मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण मराठीतील साहित्यिक व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांच्याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698898880. सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट किंवा मग अँकर FM सुद्धा ऐकू शकता. चला तर मग मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.